मग स्वर्गीय मोतीराज राठोड साहेब आहेत, आसारामजी गुरुजी आहेत, जवाहर राठोड साहेब आहेत, दौलतरावजी भोसले आहेत, मारोतरावजी जाधव आहेत, भीमरावजी जाधव आहेत, चंद्रराम गुरुजी आहेत, आणि मग वसंतरावजी नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब हे तर आहेत. असे अनेक लोक मी वाचत बसलो तर भरपूर नावं आहेत. या सर्व आमच्या पूर्वजांनी खऱ्या अर्थानं आमच्या डीएनटी किंवा विजेएनटी समाजासाठी खऱ्या पद्धतीनं जे काही त्या काळामध्ये काम केलेलं आहे त्याचे कुठेतरी आज परिणाम आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहे. या पूर्वजांच्या संघर्ष चळवळीचा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण सर्वजण त्याला उजाळा देऊ शकतो. अनेक शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा स्वाभिमान जगण्याच्या संदर्भात असेल, अनेक गोष्टी त्यांनी आपल्या सर्वांसाठी केलेल्या आहेत आणि त्यांच्या कार्यामुळे आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळत आहे. आज मला या ठिकाणी उपस्थित राहताना एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की जेव्हा आपण या महाराष्ट्रात राहतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सुद्धा त्या सैन्यामध्ये सुद्धा आमच्या विमुक्त भटक्या समाजाचे अनेक वीर होते. संकेतिक भाषा असेल, गुप्त माहिती असेल, युद्ध कौशल्य असेल किंवा लोकसंघटन असेल, यात आपल्या समाजाच्या लोकांचं योगदान अतिशय मोठं आहे. परंतु आज अनेक गोष्टी जाणीवपूर्वक बाजूला केल्या जात आहेत. बहिर्जी नाईक आपण पाहतो की बहिर्जी नाईकांचा उल्लेख होते, हे महाराजाच्या काळातील खऱ्या अर्थानं प्रमुख हेर होते. हा इतिहास खऱ्या अर्थानं आज कुठेतरी पुसल्या जात आहे. मग अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीला आपण जर भेटलो, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलो, तर ह्या सर्व गोष्टीला उजाळा मिळून या ठिकाणी आपल्याला सर्वांना या सर्व कार्यातून प्रेरणा मिळणार आहे. ब्रिटिशाच्या विरोधात आता ज्या ठिकाणी बोलल्या गेलं प्रास्ताविकमध्ये की आपण ब्रिटिशाच्या विरोधात मोठ्या धैर्याने लढलो, आपले पूर्वज लढले. म्हणूनच ब्रिटिशांनी 1871 मध्ये गुन्हेगारी जमातीचा सिक्का लावून आपल्या समाजाला जन्मजात गुन्हेगार ठरवलं, हे आपण सर्वजण जाणतो आहे. 1947 मध्ये खऱ्या अर्थानं मध्ये आपला देश स्वातंत्र्य झाला आणि आता उल्लेख केला तुम्हीच मला वाटते बोलताना बोलले की 1952 पर्यंत आपण बंदिस्त होतो, सेटलमेंट घेऊन जेलमध्ये होतो आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी मुक्त करण्यात आलं. ही सुद्धा गोष्ट बंधूंना आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यानंतर हा काळा कायदा रद्द करून आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य त्या काळामध्ये मिळालेलं आहे. आज आपल्या देशामध्ये आपण या ठिकाणी अनेक लोक बोलले डीएनटी विजेएनटी आपण जर म्हणतो, तर आज देशाच्या लोकसंख्येमध्ये जर या डीएनटी समाजाची लोकसंख्या पाहिली तर 25 करोड पेक्षा जास्त आहे. आणि मी नेहमी साधारण आमच्या सर्व लोकांना सांगत असतो की ही ताकद खऱ्या अर्थानं एकत्र झाली तर काय होऊ शकते चित्र हे आपण समजून घ्या. परंतु आज डीएनटी समाजात एवढी लोकसंख्या असून सुद्धा अनेक मूलभूत सुविधेपासून हा समाज वंचित आहे, हे दुःख सुद्धा आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आजही समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न आहे. आपण नेहमी त्याची चर्चा करत असतो. शिक्षणातला मागासलेपणा असेल, बेरोजगारी असेल, भटक्या विमुक्तांच्या वस्त्याचे प्रश्न असेल, जात प्रमाणपत्रातली अडचण असेल, आरक्षणातली मर्यादा असेल, आरोग्य निवारा मूलभूत सुविधेचा अभाव असेल आणि राजकीय प्रतिनिधी म्हणून जो काही असंतोल आता आहे. कोणताही पक्ष उमेदवारी देताना समाज विचारतो, अनेक वेळा त्या ठिकाणी सर्व माहिती घेतल्या जाते आणि मग अशा वेळेस एखादा डीएनटी समाजाचा कार्यकर्ता चांगला जरी राहिला तरी त्याला उमेदवारी देण्यासाठी अनेक प्रस्थापित राजकीय पक्ष मागे पुढे पाहतात. आणि मग अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपल्या समाजासाठी आपले प्रश्न आहेत आणि त्याच्यासोबत राहायला घर नाही, शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही, आरोग्याच्या सुविधा मिळत नाही आणि आजही आमच्या समाजाला खऱ्या अर्थानं इतर समाज चांगल्या पद्धतीनं पाहत नाही. आपल्याला कुठेतरी अजूनही तीच वागणूक जी आमच्या पूर्वजांनी भोगली आहे तीच वागणूक आजही मिळते. हे मी त्या ठिकाणी तपासतो, पाहतो, तुम्ही पाहत असाल. ही परिस्थिती बंधूंनो आज आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की हा प्रश्न एका समाजाचा नाही, हा प्रश्न 42 समाजाचा आहे, 42 जातीचा आहे, विजेएनटीतल्या सर्व समाजाचा आहे.
आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना 42 जातीची जी परंपरा वेगवेगळी जरी असेल, बोलीभाषा वेगवेगळी असेल, जीवन पद्धती जरी वेगवेगळी असेल, परंतु संघर्ष आणि भविष्य आपला एक आहे, सन्मानाने जगण्याचा. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण जर एक राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपला समाज म्हणजे तो विजयंती समाज हा स्वाभिमानाने येणाऱ्या काळामध्ये जगू शकतो. बंधूंनो, अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून छोट्या छोट्या भिंती खऱ्या अर्थानं तोडून आपण सर्वजण एका दिशेनं वाटचाल केली पाहिजे. आणि एकजूट जर राहिलो आपण तर येणाऱ्या काळामध्ये आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही, हे मी सातत्यानं बोलत असतो, सांगत असतो. एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा विधिमंडळाचा 5दा मी सदस्य झालो, 3दा मंत्री झालो. टी.सी. राठोड साहेब आहेत. अनेक वेळा मागच्या काळामध्ये तर मी विजयंतीच्या सर्व लोकांना, आज आमचे सन्माननीय लक्ष्मणजी माने साहेब आले नाही, सन्माननीय लक्ष्मण गायकवाड साहेब आले नाही, सुषमाताई अंधारे आल्या नाही, परंतु या सर्वांना मी बोलवत होतो, यांच्याशी चर्चा करत होतो, मुख्यमंत्र्यापर्यंत नेत होतो, मुख्य सचिवापर्यंत नेत होतो. आणि आमचे प्रश्न हे आहेत, ही सातत्यानं भूमिका आम्ही मांडत होतो. परंतु या काळामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे हे मला शक्य झालं नाही. परंतु बंधूंनो, आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आज विजयंतीचा एक प्रतिनिधी म्हणून, एक मंत्री म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे काम करण्यासाठी मी आनंदाने या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारेन. आणि भविष्यामध्ये विजयंतीचे प्रश्न आणि एकजूट आपल्या समाजामध्ये कशी राहील अशा पद्धतीनं माझी भूमिका राहणार आहे. मी सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सांगत असतो की आम्ही कोणत्याही पक्षामध्ये असू, कुठेही असू, कोणत्याही पक्षाचं काम करत असू तरी आपण त्या त्या पक्षामध्ये काम करा. कुठल्याही पक्षाचं आपण काम करत असलो, परंतु आमचा खऱ्या अर्थानं अजेंडा असा असला पाहिजे की आमच्या समाजासाठी, आमच्या विजयंतीसाठी, आमच्या DNTसाठी आम्ही एकत्र येणं आज काळाची गरज आहे. आणि हीच भूमिका घेऊन मी आज काम करतो आहे. बंधूंनो, आज जो समाज राजकीयदृष्ट्या सक्षम होतो तोच समाज खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आज राजकारणामध्ये सुद्धा आपल्या सर्व लोकांनी सक्रियनं भाग घेणं आणि त्या पद्धतीनं सक्रिय राहणं ही भूमिका आपली राहिली पाहिजे. मी आपल्या सर्वांना सांगताना एवढंच सांगणार आहे की आता विजयंती समाज हा फक्त मतदार राहणार नाही, तर तो धोरण ठरवणारा आणि सत्ता व्यवस्थेत निर्णायक भूमिका वठवणारा खऱ्या अर्थानं आमचा समाज राहील. आणि ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची राहिली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे. नाही तर कोण संजय राठोड, कुठचा तांड्यामधला राहणारा संजय राठोड? खरं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं संविधान लिहिलं नसतं तर हा संजय राठोड कधी या ठिकाणी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना दिसला नसता. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज राजकारणामध्ये जर आपण उद्या चालून राहिलो तरच आपले सर्वांचे प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला या ठिकाणी विनंती करताना एवढंच म्हणायचं आहे की आज समाजातले अनेक अभ्यासू लोक आहेत, आज समाजातले अनेक चांगली आणि तळागाळातून आलेली माणसं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली लोक काम करतात. माझ्याजवळ नावं आहेत त्यांची, त्यांच्याबद्दल जर मी बोललो तर वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम आहे त्यांचं. जसं आता मी बोललो की या ठिकाणी जगसिंग बजरंगी साहेब, तुम्हाला माणूस साधा वाटत असेल पण त्या माणसाचं खऱ्या अर्थानं, हिंदी में मैं बता रहा हूँ साहब कि आपका नाम कितना बड़ा है, आप आके यहाँ पे घूम रहे हैं, परंतु हमें मालूम है आपका नाम इंटरनेशनल नेशनल लेवल पे कितना आप अच्छा काम करते हो और करके आपके मैं जानकारी महाराष्ट्र वाले को दे रहा हूँ. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. फिल्म बनवतो आपल्या उपेक्षितांचे, विमुक्त भटक्यांचे ज्या माध्यमातून चित्रण करून दाखवले जाते त्यांचे जर फिल्म पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की ही जी माणसं आहे, जी माणसं इथं आली नाही ती माणसं आहे, ही DNTची माणसं आहेत, विजयंतीची नेते आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. येणाऱ्या काळात दिगंबर काकांना आणि DNT फेडरेशनला माझी विनंती आहे की आपण असे कार्यक्रम घेत चला. उपस्थित कोण आहे, कोण नाही, कोण आलं, कोण नाही याची पर्वा करू नका. जो खऱ्या अर्थानं मनापासून त्याला वाटतं की नाही DNT समाजाचं चांगलं झालं पाहिजे ते लोक येतील. आणि म्हणून ही चळवळ खऱ्या अर्थानं मजबूत झाली पाहिजे. आणि आम्ही तर नक्कीच आपल्याला जी जबाबदारी दिगंबर काका देतील
ती जबाबदारी उचलण्यासाठी संजय राठोड एक DNTचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी नेहमी तयार राहील. तो मंत्री म्हणून नाही, मंत्री म्हणून तर मी काम करतच आहे. नेहमी विमुक्त भटक्या समाजाचे प्रश्न त्याला प्राधान्य देण्याचं माझ्याकडून या ठिकाणी प्रयत्न आहे. आज कृष्णा भाऊ या ठिकाणी बोलत होते की संजय राठोडमुळे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटले म्हणजे काय फार सुटले असे नाही आहे, परंतु मला या ठिकाणी वाटते की समाजाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न अजून आहेत. हे सर्वच प्रश्न मी या ठिकाणी म्हणणार नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी असेल, युवकांना रोजगार असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, आपल्या विजयंतीच्या वस्त्यांचं मूलभूत सुविधा असेल आणि समाजाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या गोष्टी असेल, या सर्व गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं सरकारमधला एक मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून या DNTची वकिली संजय राठोड अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगणार आहे. मी आपल्या सर्वांना परत एक सांगणार आहे की बऱ्याच गोष्टी मलाही माहीत राहत नाही. माझाही काही फार सर्व गोष्टीत अभ्यास आहे असं मी अतिशय नम्रपणे कबूल करतो, कारण मी सुद्धा जिंदाबाद मुर्दाबाद करतच कार्यकर्ता झालो आहे. सर्वच गोष्टी म्हणजे खरं तर एक कार्यकर्ता म्हणून 5व्या विधिमंडळामध्ये निवडून आलो, 3 वेळा योगायोगानं मंत्री झालो, आणि परंतु अनेक गोष्टी आपण जर मला अभ्यास करून दिल्या, पटवून दिल्या की संजय तू आमचा प्रतिनिधी आहे, तू कॅबिनेटमध्ये अशी भूमिका वठव, तर नक्कीच संजय राठोड मागं पुढं पाहणार नाही. माझं मंत्रिपद वाचन आणि म्हणून मला खूप राहायचं आहे, ही भूमिका माझी कधीच राहणार नाही. आता या ठिकाणी बोलल्या गेलं, आता एक मुद्दा या ठिकाणी बोलल्या गेला की काल परवा कॅबिनेटमध्ये खरं तर खुल्यामधून आरक्षित लोकांना खुल्यामध्ये अर्ज करता येणार नाही. आता ह्याचा अभ्यासच आम्हाला नाही, कोणी सांगितलं नाही. जर सांगितलं असतं तर कॅबिनेटमध्ये उभा राहिला असता संजय राठोड आणि म्हटलं असतं हे याला आमचा विरोध आहे. ही भूमिका घ्यायला मागं पुढे मी कधी पाहणार नाही. आणि म्हणून आज आपल्या हक्काचा मंत्री म्हणून माझे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत. कधी माझ्यापर्यंत या आपण, मी आपलं स्वागत करून आपल्या सर्व गोष्टी ऐकून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी माझ्यावर अधिकार आपण गाजवा, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी विनंती करतो. आणि मी आपल्या सर्वांना परत सांगतो की फक्त टाळ्या वाजवणारे कार्यकर्ते बनू नका, तर निर्णय घेणारे, निर्णय खऱ्या अर्थानं नेतृत्व तुमच्यापर्यंत आले पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी भविष्यामध्ये आपली सर्वांची राहिली पाहिजे. राजकारणात तर याच, परंतु स्पर्धा परीक्षा द्या, प्रशासनामध्ये जा, उद्योग क्षेत्रात जा, राजकारणात सक्रिय व्हा, कारण पुढे 25 वर्ष 50 वर्ष हा समाज, विजयंती समाज तुमच्या सर्वांकडे पाहत आहे. आणि म्हणून ही भूमिका आपल्या सर्वांची राहिली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये दिगंबर काकांच्या माध्यमातून देश स्तरावर जे काम चालू आहे त्या सर्व कामाला मी शुभेच्छा देतो. DNTचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नात मी काही आता ह्या सर्व नॅशनल लेवलचे प्रश्न आहेत आणि देश स्तरावरच्या प्रश्नामध्ये दिगंबर काका माझी कुठे मदत लागली, मग आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आज बापू सुद्धा आले, बापू सुद्धा वेगळे कार्यक्रम होते. बापू हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.